म्हणजे तुम्ही एन्जिओग्राफीच्या आधी 3 तास वेळ मागून नाटकाचा प्रयोग करून येतो म्हणतात, तर तुम्ही काही करू शकता. ओरडा पण बसतो, पण नॉर्मल पण तेवढंच. तेव्हा मी मानेनी बघायच्या ऐवजी डोळ्यांनी बघितलं आणि ॲक्च्युली वाईड अँगल होता, त्यामुळे मला खूप ओरडा बसला होता. कारण ते परत बैलगाडीला पाठी आणून परत पुढे जावं लागतं. सगळं सुरळीत आणि छान राहिलं तर आणखी एक सरप्राईज पण आपल्यापर्यंत पोहोच. गौरी ही आली आहे, मला माहीत लागते आणखी सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिवलचा आजचा दुसरा दिवस. कालचा पहिला दिवस रंगारंग दिमागदार उद्घाटन सोहळ्यानं रंगला आणि काल आपण पहिली फिल्म मॅगझिन दाखवली. स्क्रीन नंबर 3, 4, 5 इथे 3 दिवस हा सोहळा रंगतोय. आजच्या दिवसाच्या समारोपाची फिल्म जी होती ती पांघरुण होती आणि पांघरुणबद्दल मी आत्तापर्यंत जे काही ऐकलं होतं, जे काही वाचलं होतं, ते अतिशय सुंदर पद्धतीनं आमच्या समोर आलं आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलं. विलक्षण असा हा अनुभव आणि यातील 84 लक्ष योनींमधून प्रवास केल्यानंतर मिळणारा माणसाचा जन्म आणि त्या जन्माचं सार अंतू गुरुजींच्या शेवटच्या वाक्यात होतं, देह आला की मायाचे पाश त्या भोवती येणारच आणि हे मी का नाही ओळखू शकलो. सुरुवात करूया. गौरी, अमोल सर आणि विद्याधरजी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण अमोलजींपासून सुरुवात करूया, अंतू गुरुजींपासून सुरुवात करूया. हा विलक्षण अनुभव मी तुमच्याकडनं घेतला आणि मला असं कळलं की ज्यावेळी या सिनेमाची सुरुवात होणार होती तेव्हा महेश सरांना असं वाटलं की भूमिका फक्त आणि फक्त अमोलच करू शकतील. ही गोष्ट खरी आहे. म्हणजे महेश दादा असं म्हणाले ते? हो, माझ्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते. हो, पण मला असं वाटतं की महेश दादांचं विजनच खरं या सगळ्या चित्रपटाला कारणीभूत आहे. कारण मी नेहमीच म्हणतो की कथा आणि चित्रपट याच्यात खूप अंतर असतं. बरोबर. आपण बऱ्याच कथा वाचतो, पण कथा वाचल्यानंतर तो पिक्चरसारखा आपल्या डोळ्यासमोर येत नाही. पण महेश दादांना पहिल्यापासनं तो चित्रपट दिसत असतो आणि त्यांनी मला सांगितल्यानंतर तो मलाही दिसलाच, म्हणजे शूट व्हायच्या आधी. सो मला असं वाटतं की त्यांना कदाचित वाटलं असेल असं की मी हे करू शकेन. मला नव्हतं वाटलं, पण हो, ही भूमिका केल्यानंतर मला आज असा फील आहे की यानंतर काही वर्ष मी पुढे काम करीन. पण कलाकाराला आयुष्यात एक भूमिका अशी पाहिजे असते की जी स्वतःच्या मनाला खूप भावते. ती ही भूमिका मला खूप आधीच मिळाली असं मी म्हणेन आणि त्यासाठी मी महेश दादांना खूप थँक्स म्हणेन. वा. आणि तुम्ही हे करू शकतात हे महेश सरांना वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे, कारण हे सगळं पाहिल्यानंतर आणि तुम्ही खरंच काही करू शकतात. म्हणजे तुम्ही एन्जिओग्राफीच्या आधी 3 तास वेळ मागून नाटकाचा प्रयोग करून येतो म्हणतात, तर तुम्ही काही करू शकता. गौरीकडे आपण येऊया. गौरी, खूप सुंदर अभिनय केलास तू आणि खरं तर ह्या सगळ्यांनी दाद दिलीच जेव्हा तू एंटर केलं त्यावेळी. पण मला एक प्रश्न विचारायचा, किती अवघड खरं तर होतं लक्ष्मीला साकारणं, कारण नुकतीच ती वयात आलेली असते, विधवा झालेली असते, नंतर दुसरं लग्न तिच्या वयाच्या अगदी दुप्पट माणसाशी होतं, ती तगमग, ती घालमेल, काही अभ्यास भूमिकेचा आणि फार सुंदर साकारलंय. मला फक्त ती प्रोसेस हवी आहे की काय कसं साकारलंस तू, हे काय तयारी केली होती? तयारी ॲक्च्युली नव्हती केली काही, कारण पप्पांवरच सोडलं होतं सगळं. परंपरेनं झालंय. पण ॲक्च्युली तेव्हा मी खूप लहान होते, म्हणजे मी 18 वर्षाची होते जेव्हा हे कॅरेक्टर केलं. त्यामुळे आईचं करणं थोडं डिफिकल्ट होतं. पण इतकं सहज नाही झालं म्हणजे आम्हाला असं वाटतं इतकं सहज नाही झालंय. पण बाबा यांचं नाव घेताना सुद्धा आम्हाला सुद्धा म्हणजे तसा मला त्यांनी दिला तर या जन्माचं सार्थक होईल. एखादा छोटासा रोल कुठेतरी असं करावं, पण त्याचं नाव घेताना सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून पण आम्हाला जरा भीतीच वाटते. हा दरारा त्यांनी तिथे बसून इथे निर्माण केला म्हणजे मोठीच गोष्ट आहे. आणि सेटवरती मी असं ऐकलं की ते खूप स्ट्रिक्ट असतात. नाही, ॲक्च्युली सेटवरती स्ट्रिक्ट फक्त जेव्हा सीन चालू असतो तेव्हा सिरियस असतात, पण बाकीच्या वेळेस गंमत जम्मत मजा सगळी चालू असते. चुकलं नाही जमलं किंवा काही? हो हो, ओरडा पण बसतो, पण नॉर्मल पण तेवढंच. हो, म्हणजे ते सतत कसे ओरडतील ना, म्हणजे असं पण आहे. पण असा एखादा किस्सा आठवतो? कारण सगळं अवघड आहे, स्वातंत्र्य मिळण्याआधीचा तो सगळा काळ आहे.
देवाची भाषा किंवा त्यावेळच्या रूढी परंपरा या सगळ्या गोष्टी याच्याशी आपला खरंच कधीच संबंध नाही आला. एकदा बैलगाडीचा शॉट होता आणि तेव्हा मला माधव भाऊजींकडे बघायचं होतं आणि बैलगाडीला सारखं ये जा वगैरे करायला नको म्हणून लवकर व्हायला पाहिजे होतं. पण तेव्हा मी मानेनी बघायच्या ऐवजी डोळ्यांनी बघितलं आणि ॲक्च्युली वाईड अँगल होता, त्यामुळे मला खूप ओरडा बसला होता. कारण ते परत बैलगाडीला पाठी आणून परत पुढे जावं लागतं. बैलांनाही त्रास होऊ नये याची काळजी घेणारे दिग्गज म्हणजे आपले सन्माननीय महेशजी पार्लेकर. मी जोशी सरांकडे आता जाणार आहे. तुम्ही यात लक्ष्मीच्या वडिलांची भूमिका केली. मला तुमचा तो सीन फार आठवतो की ती रिचर्डनं लग्न करायचं म्हणते त्यावेळी तुम्ही एक ठामपणे तो जो बाप आहे तो तिथे मांडला. तुमच्या अनुभवाबद्दल थोडंसं सांगा. मला तो सीन फार भावला की नाही आता हे होणं नाही आणि हे असंच होईल हे ठामपणे सांगणं. आणि त्यात इतकं कारुण्य आणि वेदना मला जाणवली की हे काय तिचं पहिलं लग्न नाही आहे. आणि नंतर तुम्ही म्हणतात की हां त्यात तुझी तशी चूक नाही आहे. भलेही तो सीन छोटा असेल पण तो इतका लक्षात राहिला म्हणजे वाक्य लक्षात राहिला. त्या नाही जनरली काय असतं की स्क्रिप्ट येतं ना ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर कळतं काय करायला हवं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे अशी की महेश बरोबर जितके काही मी सिनेमे केले त्या सगळ्या सिनेमामध्ये एकच तत्व पाळलं, त्याच्यावरती विश्वास ठेवून काम करायचं. म्हणजे काय माहिती त्याला जे कसं असतं मी माझ्या भूमिकेचा फक्त मी त्या भूमिकेपुरता विचार करतो. दिग्दर्शक असतो हा संपूर्ण सिनेमाच्या दृष्टीने प्रत्येक भूमिकेचा विचार करतो. त्यामुळे एखाद्या सीनमध्ये मला आवडेल अशी ऍक्टिंग करून नाही चालत. तिथे सिनेमाला कशी सुटेबल आहे, एकूण त्या सीनला कशी टोटल सिनॅरिओला कशी ती सुटेबल आहे हे ठरवण्याचं काम दिग्दर्शकाचं असतं आणि ते महत्त्वाचं काम महेश उत्तम करतो. त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम नाही येतात. आम्हाला तेही लक्षात आलं की पोर्तुगलला गेलेले तुमचे बॉस जे होते त्यांचं डबिंग महेश सरांनी उत्तम केलं. फारच सुंदर, काय ॲक्सेंट छान होता. तुम्हाला काही प्रश्न पडले पांडुरला घेऊन? कौतुकच करायचं आहे. गौरीने खूप छान अभिनय केलेला आहे आणि मी मूळचा कोल्हापूरचा आहे, जन्म माझा कोल्हापूरचा आहे. तरीही मला कोल्हापूर नंतर दुसरं काही आवडत असेल ठिकाण तर तो कोकण आहे. आणि मला असं वाटतं, मी पाहिलेलं नव्हतं सिनेमा, पहिल्यांदाच बघतोय, पण मला वाटतं काकस्पर्शामध्ये जे घर होतं तेच हे आहे का? हां. आणि तो जो सीन एक दाखवलाय तुम्ही खाडीतून वरती येता चालत, तो मागे जो गड किल्ला दिसतोय तो गोपाळगड आहे का? कारण ती जागा मी स्वतः पाहिली आहे आणि त्याच्या खाली अंजनवेल आहे. कदाचित तोच सीन असावा कारण तो गोपाळगड दिसतोय मागे. त्यामुळे मला खूप छान वाटलं. ते चित्रीकरण खूप छान आहे आणि कोकण म्हणजे स्वर्गच आहे. मला स्वतःला असं वाटतं त्या घरामध्ये जाऊन राहावं, इतकं ते सुंदर आहे. त्यामुळे आणि खूप छान अभिनय होता. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे.